शरणार्थी आता आपण उळवी क्षेत्रामध्ये आहोत आणि बराच वेळ जवळपास 3-4 तास आपण संपूर्ण शरणांनी ज्या ज्या ठिकाणी वचन साहित्य ठेवलं होतं, रक्षण केलं होतं, एवढ्या घनदाट जंगलामध्ये अशी सर्व ठिकाणे, सर्व गुहा पाहून आपण आता परत निघत आहोत. खरोखरच खूप खूप आनंद झालेला आहे की या शरणांच्या गुहा पाहून जे आपलं लिंगायत धर्माचं साहित्य ज्या शरणांनी एवढं सुंदर प्रकारे रक्षण केलं, आपल्या प्राणाची बाजी लावून. महात्मा बसवण्णांनी सांगितलेलं आहे की अनेक लोक कोणी भूमीसाठी, जमिनीसाठी मेला, कोणी संपत्तीसाठी मेलेला आहे, कोणी स्त्रीसाठी मेलेला आहे. म्हणजे संपत्ती मिळण्यासाठी कोणी भांडण करून मृत्यू पावलेला आहे, कोणी स्त्री मिळावी म्हणून भांडण केलेले आहेत, मृत्यू पावलेले, युद्ध करून मरण पावलेले आहेत, कोणी जमिनीसाठी भांडण करतात, माझी तुझी म्हणून. पण 12व्या शतकामध्ये शरणांनी केवळ आणि केवळ हे जे आपलं साहित्य आहे, शरणांनी लिहिलेलं, अनुभव मंडपामध्ये जे लिहिलेलं वचन साहित्य आहे, त्या वचन साहित्यासाठी मेलेले फक्त शरण महात्मा बसवण्णाच्या सोबत असणारे 770 शरण आहे, केवळ आणि केवळ वचन रक्षणासाठी. आणि त्यावेळेस थोडं नाही तर 1,96,000 शरणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आणि अशा या घनदाट जंगलामध्ये मी म्हणेन आज सुद्धा एकटा माणूस दिवसा इथे येऊ शकत नाही. अशा ठिकाणी, अशा स्थळी बसवण्णाच्या मोठ्या भगिनी बहीण असणाऱ्या अक्का नागम्मा नागाई या ठिकाणी आल्या. शठस्थल चक्रवर्ती चिन्मय ज्ञानी महात्मा बसवण्णाचे भाचे असणारे चन्नबसवण्णा या ठिकाणी आले. अनेक शरणांनी आपल्या प्राणाची बाजी लावून बघा किती प्रेम केले त्यांनी वचन साहित्यावर. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, हे शरणांनी आपल्या प्राणाची बाजी लावून रक्षण केलेलं वचन साहित्याचं आपल्याला अध्ययन करायचं, वाचन करायचं. आपण अध्ययन करू शकत नाही, वाचन करू शकत नाही, आपल्या धर्माबद्दल आपल्याला माहीत नाही. आजच्या काळामध्ये येऊन अभ्यास करा, या परिसरामध्ये या क्षेत्रामध्ये या, अभ्यास करा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, पण ज्यावेळेस आपण इथे येऊन अभ्यास करतो, पाहतो प्रत्यक्षामध्ये किती खूप मोठी प्रतिक्रांती त्यावेळेस केलेली आहे. आणि हे महात्मा बसवण्णादी शरणांनी केलेली आहे. आणि खरं म्हणजे मी भाग्यवान समजतो की ज्या मातीला शरणांचे पाय लागलेले आहेत, त्या मातीमध्ये आज मला येण्याचा योग लागला. आणि त्या शरणांनी ज्या ठिकाणी साधना केलेले ठिकाण आहे, ज्या ठिकाणी त्यांनी वचन ठेवलेलं ठिकाण आहे, त्या ठिकाणाची माती आज आपल्या कपाळाला भस्म म्हणून लावण्याचा योग आला. म्हणून ही पवित्र भूमी आहे, शरणाच्या पदस्पर्शाने, वचनाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे सर्वांना, कुठेही इतर ठिकाणी बळी पडू नका, कुठेही जाऊ नका. खरंच जर तुमचं काशी केदार कुठं असेल लिंगायतांचं, खरंच जर तुमचं तीर्थक्षेत्र कुठं असेल तर हे तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी शरणांनी आपल्या रक्ताची गंगा वाहिलेली आहे. हे पवित्र ठिकाण आहे. खरं म्हणजे ही या ठिकाणी येणं, या ठिकाणी तुम्ही प्रवास करणं, या ठिकाणी पायी चालून जाऊन येणं, आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरामधला घामानं तो इष्टलिंग भिजेल, त्यावेळेस महात्मा बसवण्णाचं वचन खरं होईल. की महात्मा बसवण्णांनी सांगितलं की कष्टाच्या घामानं इष्टलिंगाचा अभिषेक झाला पाहिजे. आणि खरोखरच तुम्ही शरणाच्या दर्शनाला आलात, या वचन साहित्य जिथं रक्षण केलं होतं या ठिकाणी आलात ना, तुमचा इष्टलिंग घामानं भिजल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र सत्य आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही पाहू शकता, आमच्या इष्टलिंगाचा पूर्ण अभिषेक आज या शरणाच्या दर्शनाला येण्याच्या घामानं हा अभिषेक झालेला आहे. म्हणून खरोखरच आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आहोत की या ठिकाणी या अभ्यास दौऱ्यामध्ये आमच्या सर्व लातूर, आलूर येथील शरणासोबत, त्याचबरोबर आमचे लिंगायत सेवा संघाचे सेटे सर, त्याचबरोबर आमच्या अखिल भारतीय लिंगायत महासभेचे
जेस पाटील साहेब हेही आमच्यासोबत आहेत. परमपूज्य कोरणेश्वर आप्पाजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला. म्हणून मी महाराष्ट्रातल्या किंवा मला ज्या लोकांनी फेसबुक इंस्टाग्रामवर जे लोक ऐकणार आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की एक वेळेस जन्माला यावं आणि उळवीला जावं असं मी आपणा सगळ्यांना सांगेन. आता आम्ही आलेलो आहेत. आपण पाहू शकता समोर आमच्या गाड्या थांबलेल्या आहेत. त्या गाड्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. इथंपर्यंत गाड्या येतात आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो आपणाला पायी पायी करायचा असतो. आणि इथून पुढचाही पायी पायी करू शकता तुम्ही. पण नक्कीच इकडे तिकडे टूर काढण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना घेऊन या. आपल्या संस्कृतीचं शरणांचं चरित्र त्यांना इतिहास माहिती होईल असं करा. इथं पहा, इथंपर्यंत या गाड्या येतात. इथपर्यंत या गाड्यांना आपण येतो आणि आपल्या गाड्यावरील मंदिरापाशी सोडाव्या लागतात. हा प्रवास आहे शरणू शरणार्थी. आता आम्ही इथून पुढचा गाडीचा प्रवास सुरू होत आहे. सगळ्यांना शरणू शरणार्थी.